चेंज कशाला करतोयस? म्हणजे चेंज करून बाहेर जाणार आहेस? मग तू चलच बाहेर. आपण हे जाहीर करूया आणि हे लग्न मोडूया. मला चेंज तर करू दे. म्हणजे तू गप्प राहून जे घडतंय ते सगळं घडू देणार आहेस? आत्या, ही सिच्युएशन सगळ्यांसाठीच खूप ऑकवर्ड आहे. या बाबतीत नक्की काय करायचंय हे मला आत्ता या क्षणाला माहित नाहीये. ते कळायला, समजायला, ठरवायला वेळ लागेल. मोनिकाचं काय होईल याचा विचार नाही करत आहे मी. आपल्या घरात काय होईल याचा विचार करतोय. म्हणजे विक्रांत, विक्रांत, ए विक्रांत, विक्रांत, अरे दार उघडणं. हा मुलगा दार का नाही उघडत आहे? अगं बाई, आता एक मिनिट अलका, तू जरा शांत राहा ना. लगेच उघडेल ना तू दार. उघड विक्रांत. विक्रांत, हे विक्रांत, हे विक्रांत, विक्रांत. दार उघड विक्रांत. आता हे लग्न मोडलं तर आईला नक्की काहीतरी होऊ शकतं. कदाचित आजीलाही. होऊन होऊन असं काय होणार आहे? त्या लग्न लागल्या लागल्या आजीला नमस्कार केला तेव्हा ती म्हणाली की तिला पतवंड पाहायचंय. मोनिकाचे आजोबा म्हणाले पणजीपासून जपून ठेवलेले दागिने त्यांनी मोडून नवीन दागिने केले. ते तर इथेच हार्ट अटॅकने जातील. सांग, बाहेर जाऊन लग्न मोडू का? या सगळ्यांचा काहीच विचार नाही करायचा का आपण? मग आता काय करायचं ठरवलेस तू? मोनिका प्रेग्नेंट आहे हे उघड करण्याची ही योग्य वेळ नाही. म्हणजे आता तू गप्प राहून तुझ्या आयुष्याची वाट लावून घेणार आहेस? मी गप्प राहून अनेकांच्या आयुष्याची लागणारी वाट थांबवणार आहे. विक्रांत थांब. लक्षात ठेव, एकदा या दाराच्या बाहेर गेलास की मागे फिरता येणार नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते.